सर रत्नागिरीचं असं काय स्पेशल आहे सर, की एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे डेव्हलपमेंट चालली आहे, लोक 35-40 मध्ये आजकाल रत्नागिरीला शिफ्ट होत आहेत. तर बरोबर. रत्नागिरीबद्दल सर काय बोलाल, आणि आपला जो सद्गुरू सहवास प्रोजेक्ट आहे हो. तर त्याच्याबद्दल काय बोलाल सर? आज रत्नागिरी सारखं जे लोकेशन आहे ना, एक तर जायला यायला अत्यंत कनेक्टिव्हिटी, सुपर कनेक्टिव्हिटी आहे, चांगल्या इंटरनॅशनल स्कूल्स आहेत. ओके. अच्छा. आज रत्नागिरीमध्ये बेस्ट इंटरनॅशनल स्कूल्स आहेत. आज लोक रत्नागिरीला कम्पॅरेटिव्हली जास्त महत्व देत आहेत. आणि आपलं जे प्रोजेक्ट आहे, हा. तू मगाशी विचारलंस की तुमच्या प्रोजेक्ट बद्दल, ते रत्नागिरी स्टेशन पासून हार्डली 15 मिनिटाच्या अंतरावरती. ओके. रिक्षानी रेग्युलर पानवल म्हणून गाव आहे. हा. आज रत्नागिरीची डेव्हलपमेंट ज्या दिशेला चालू आहे हा. त्या दिशेलाच आहे. हा. त्याच्यामुळे एकतर अगदी म्हणजे लोक ज्यांना मुंबईत परत यायचं ट्रेननी, हा. ते आधीच्या ट्रेन स्टेशनवरून ट्रेन निघाली की घरातून निघतात. अच्छा. ओके. हे किती मोठं सुख आहे, हा. कळलं की नाही. आणि त्याचबरोबर हायवे पासून फक्त 1.25 किलोमीटर. राईट. आज कोकणाची रत्नागिरीची जी डेव्हलपमेंट होते हा. ती टुवर्ड्स, जर तू बघितलंस तर पानवलच्या हायवेजवळ. दिशेने आहे, हा. त्याच दिशेला आहे. त्यामुळे लोकांना कालांतराने मिळणारे हा. शेवट जो 30-35चा माणूस आहे, तो बऱ्याच वेळेला आपल्या फ्युचरचा विचार करताना जी आपण इन्व्हेस्टमेंट, आणि प्रत्येकाने करायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असतो. राईट. आज तुम्ही तुमचं सेकंड होम घेताना कुठेतरी जंगलामध्ये घेतलं, हा. ओके, की जे विकताना तुम्हाला कधीतरी असं होईल की जे विकताना सुद्धा त्रास होईल आणि तिथे राहणं पण त्रासदायक होईल. राईट. अशी जेव्हा स्थिती येईल हा. त्यावेळेला तुम्हाला कोणी वाचू शकणार नाही. राईट. राईट. आज फॉर्च्युनेटली असं आहे की जे कनेक्टिव्हिटी आहे, शहर जवळ येते, त्यामुळे कालांतराने ते फर्स्ट होम पण होणार आहे. हे रिझन आहे की लोक कोकणामध्ये मुळात रत्नागिरीत येताना, आणि आमच्या प्रोजेक्टमध्ये एकतर मी म्हटलं तसं कनेक्टिव्हिटी, आणि Right. आपण ते म्हणून हा. चैतन्य सृष्टीत आपण थोडीशी कोलारू वगैरे अशी घरं घेतली आहेत. तिथे हा. एक वेगळं आपण माहोल तयार Create केला. केला. तर आम्ही हे जे बंगलो आहेत ना, हे अत्यंत मॉडर्न करतो. ओके. मला स्वतःला ना कोकणातलं घर म्हणजे ती छपरा वगैरे मला आवडतच नाही. हा. म्हणजे नुसते कौलं टाकून फक्त 300 फूट जागा लोकांच्या गळ्यात मारायची, हा. हे मला पटतच नाही. आणि आपण का करायचं? हा. कोकणातल्या माणसांनी का लहान विचार करायचा, का साधा विचार करायचा? राईट. त्यामुळे आपण हे सद्गुरू सहवास आहे, तिथे आपण बेस्ट पॉसिबल अम्युनिटीज देतोय राईट. प्रोजेक्टमध्ये. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जसा बंगला नसेल ना, असे बंगले आपण तिथे बांधतोय. ओके. ग्लास रेलिंग पासून सगळं, आणि हा. लोकांना आवडतंय. आणि म्हणूनच तू बघितलंस की काहीच हार्डली 9 महिने, 1 वर्ष झालं असेल, हा. हा. 1.25 वर्ष झालं असेल, अर्धे आपल्या प्लॉट तर आपले गेलेले आहेत आणि काहीच प्लॉट आता शिल्लक नाही. Yes, yes. लोकांना आवडते.